जय श्रीराम. नमस्कार श्रोते हो. आता आपण भाद्रपद शुद्ध पौर्णिमा या दिवशी चंद्रग्रहण आहे. खग्रास चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत. आणि या वर्षातलं हे अतिशय महत्त्वाचं चंद्रग्रहण आहे, ज्यावेळी अनेकविध अनुष्ठान, जप, तप इत्यादी करण्यासाठी फार उत्तम काळ आहे. आणि चंद्रग्रहण असल्याकारणानं नवनवीन साधन करण्यासाठी सुद्धा उत्तम काळ आहे. तर याचा संपूर्ण भारत, आशिया खंड, आफ्रिका खंड, युरोप खंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका इत्यादी प्रदेशात हे ग्रहण दिसणार आहे. आपल्याकडे प्रामुख्याने भारतामध्ये या ग्रहणाचा पुण्यपर्वकाळ हा फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी त्याची वेळ मी आत्ता सांगतो आहे. ग्रहण स्पर्श जे होतं आहे रात्री 9:57 संमीलन होतं आहे 11 वाजता. ग्रहणाचं मध्य आहे 11:42. उन्मीलन 12:23 आणि ग्रहण मोक्ष होतो आहे 1:27. म्हणजे एकूण पर्वकाळ ग्रहणाच्या बाबतीतला आपल्यासाठी मिळतो आहे तो आहे 3 तास 30 मिनिटं. जवळजवळ 3.5 तास असा भरगच्च वेळ आपल्याला ग्रहणाच्या बाबतीतला मिळणार आहे. आणि या काळामध्ये आपण काय करावं याचे वेध आपल्याला जे लागणार आहेत या ग्रहणाचे, ते दुपारी 12:30 म्हणजेच 12:37 यावेळी लागणार आहेत. आणि त्या वेधामध्ये आपण स्नान, देवपूजा, काही नित्यकर्म, जपजाप्य आदी करू शकतो. श्राद्धसुद्धा करू शकतो. वेध काळात मात्र भोजन निषेध आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अन्नपदार्थ खायचे नाही आहेत. मलमूत्र उत्सर्ग चालेल. आणि जी लहान मुलं आहेत, वृद्ध माता भगिनी आहेत, आजारी व्यक्ती आहे अथवा गर्भवती आहेत काही माता, त्यांच्यासाठी 5:15 वाजतापासून ग्रहणाचे वेध पाळावेत. ग्रहण पर्वकाळ म्हणजे 9:57 ते 1:27 या काळामध्ये पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र उत्सर्ग करणे, जेवण इत्यादी करणे ही कामं करू नयेत. ग्रहणात काय करावं याच्याबद्दल ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणजे महत्त्वाचं देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान हे फार महत्त्वाचं आहे. पूर्वी आपण जर काही मंत्र घेतले असतील तर त्याचं पुरश्चरण आपण ग्रहणामध्ये करावं. ग्रहणाच्या पर्वकालामध्ये झोपू नये, अभ्यंग का स्नान करू नये, कामसेवनादी विषय करू नयेत. आणि जर कोणाला अशौच असेल तर ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापुरती शुद्धी या ठिकाणी शास्त्रानं सांगितलेली आहे. त्यामुळे ग्रहणात महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात. आणि ज्या करायला नाही सांगितल्या त्या मुद्दामहून करू नये. ग्रहणाचं विशेष फल, पुण्यफल, ग्रहणामध्ये जर आपण स्नान करतो आहे, स्पर्शाला आणि मोक्षाला आणि मध्याला 3 स्नान जर केले असता आपल्याला गंगा स्नानाचं फळ प्रत्येकाला आहे, हे लक्षात ठेवून आपण ते करावं. पूर्वी घेतलेली मंत्र साधना यांचा जप करावा, गुरुस्मरण करावं, देवतांना पाण्यामध्ये ठेवावं म्हणजे अभिषेक इत्यादी करावा, देवपूजा करावी आणि आपलं स्वतःचं पुण्यकर्म वाढवावं, मालिन्य दूर करावं. असा सुंदर ग्रहणाचा योग या ठिकाणी आला आहे, तो निश्चित सोडू नये. श्रीराम.